राम मंदिर परिसरामध्ये रामलल्लाची मूर्ती आता पोहोचलेली आहे। तसंच काल मुख्य मंदिरामध्ये क्रेनच्या साहाय्याने ही मूर्ती ठेवण्यात आली। आज श्रीरामाची मूर्ती ही गर्भगृहामध्ये ठेवण्यात येते। या मूर्तीचं वजन 200 किलो इतकं आहे। या मंदिराच्या आवारामध्ये मूर्ती नेण्यासाठी क्रेनचा वापरही करण्यात आला। रामलल्ला अयोध्येतील राम मंदिरामध्ये विराजमान झालेले आहेत आणि आज मूर्तीवरती धार्मिक विधी होणार आहेत। आता 22 जानेवारीला मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीचा अभिषेक सुद्धा करण्यात येणार आहे आणि या सोहळ्याला देश विदेशातील अनेक दिग्गजही उपस्थित राहणार आहेत। तर अयोध्येतली आपण थेट दृश्य पाहतोय। रामलल्लाच्या गर्भगृहामध्ये आता ही मूर्ती क्रेनच्या साहाय्याने कशा पद्धतीने हळुवारपणे ही मंदिराच्या दिशेने खरं तर जाते हे आपण पाहतोय। तर दुसरीकडे शरयू नदीच्या तीरावरती भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। शरयू नदीमध्ये स्नान करावं ही प्रत्येक रामभक्ताची इच्छा असते आणि यासाठीच मोठ्या संख्येने अयोध्येमध्ये भाविक दाखल झाले। 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराचा सोहळा होणार आहे आणि या निमित्ताने देशभरामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। याच पार्श्वभूमीवर बार काउन्सिल ऑफ इंडियाने सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र लिहिलेलं आहे आणि सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि जिल्हा कोर्ट इत्यादींना सुट्टी देण्याची मागणी सुद्धा केलेली आहे। त्यामुळे सरन्यायाधीश याकडे काय निर्णय देतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल। पुण्यातून अयोध्येसाठी विशेष रेल्वे गाड्या या सोडण्यात येत आहेत। रेल्वे प्रशासनाकडून 30 जानेवारीपासून 15 विशेष रेल्वे गाड्या या सोडण्याचं नियोजन करण्यात आलंय। 2 दिवसाला एक पुण्यातून अयोध्येसाठी आता ही रेल्वे गाडी सुटणार आहे। त्यामुळे अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांना मोठा दिलासा मिळतोय। अयोध्येवरून देखील पुण्यासाठी येण्यासाठी 15 विशेष गाड्या असतील। एका गाडीमध्ये साधारणतः 1,500 प्रवासी अयोध्येला जाऊ शकणार आहेत। शरयू नदीशिवाय अयोध्येची कथाही अपूर्णच आहे। भगवान श्रीरामाचं जन्मस्थान असलेल्या अयोध्येतून वाहणाऱ्या या नदीला हिंदू धर्मामध्ये विशेष असं महत्त्व आहे। असं म्हणतात की शरयू नदीमध्ये केवळ स्नान केल्यामुळे सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचं पुण्य प्राप्त होतं। राम जन्मभूमीच्या सोहळ्यानिमित्तानं मोठ्या संख्येनं रामभक्त हे कडाक्याच्या थंडीत सुद्धा या ठिकाणी स्नानासाठी येतात। यानंतर आपण थेट जाणार आहोत अयोध्येमध्ये। अयोध्येतले आत्ताच्या दिवसाचे ताजे अपडेट्स घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे अयोध्येत आहेत। अयोध्येमध्ये आज आपण जसं पाहतोय की शरयू नदीच्या तीरावरती मोठ्या संख्येनं भाविक येत आहेत। एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा शरयू नदीमध्ये स्नान सुद्धा करतायत। आज दिवसभरामध्ये अयोध्येमध्ये काय होणार, कारण धार्मिक विधीचा आजचा हा तिसरा दिवस मानला जातोय। नक्कीच आज बघितलं तर आपण धार्मिक विधींचा तिसरा दिवस आहे। आज दुपारी संकल्प केला जाईल आणि त्याच्यानंतर गंधा दिवस जो आहे तो आज साजरी केला जाईल। कुठल्याही मूर्तीचं जर प्राणप्रतिष्ठा त्याची करायची असेल तर त्या मूर्तीला पाण्यात ठेवलं जातं एका विशिष्ट मर्यादेसाठी। असे धार्मिक विधी जे आहेत ते आज राम मंदिरात केले जाणार आहेत। पण तत्पूर्वी ज्या शरयू नदीच्या तीरावर हे वसलेली अयोध्या नगरी आहे ती आता खरंच अगदी रंगतदारपणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। या अयोध्या नगरीचं सौंदर्य जे आहे ते शब्दात सांगता येत नाही। आपण जर बघितलं तर शरयू नदी ही अतिशय प्रामुख्याने हिंदू धर्मात महत्त्वाची नदी मानली जाते आणि या ठिकाणी अनेक भाविक जे अयोध्येत येतात ते परत जात नाहीत जोपर्यंत त्यांचं स्नान जे आहे ते या ठिकाणी होत नाही। असं म्हणलं जातं की रामचरितमानसमध्ये देखील असंच मानलं गेलेलं आहे की जेव्हा तुम्ही या नदीत स्नान करता तेव्हा तुम्ही देशातील सगळ्याच तीर्थक्षेत्रांना जाऊन भेट देत असता। आपण जर बघितलं तर हे देखील काही भाविक जे आहेत ते या ठिकाणी स्नान करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणाहून या लोक येत असतात। कडाक्याची थंडी खरं तर अयोध्येत आहे। 4 ते 5 डिग्री तापमान या ठिकाणी आहे। तरी सुद्धा कुठलेही पर्वा न करता नदीत स्नान केल्याने पावित्र्य मिळतं अशी भूमिका, अशी प्रतिक्रिया या राम भक्तांची आहे। काही राम भक्त जे आहेत ते माझ्यासोबत या ठिकाणी आहेत। कुठून आलाय तुम्ही? आम्ही अकलूजवरून आलोय। श्रीराम मंदिराला आम्ही मूर्ती बसवाय आलोय इथं अयोध्याला। अकलूजवरून आम्हाला इथे 2 दिवस लागले यायला। आंघोळ केली का? हो, आंघोळी केली आम्ही। सकाळी पूजा केली। आता ही बाबाजींची आंघोळी राहिली, आम्ही थांबली यांची वाट बघत। आता डायरेक्ट मंदिराला जाणार आम्ही, पाया पडणार तिकडे श्रीराम अयोध्येची। बाबा थंडी वाजत नाही का? एवढं पाणी नाही वाटत। जय श्रीराम। किती वाजता आले, कसे निघाले होते तुम्ही? पुण्याहून निघालो रात्री परवा लखनौ एक्सप्रेसनं। उत्साह कसा आहे? उत्सव का आनंद, हा सुख सोहळा स्वर्गीय नाही, हा असला सुख सोहळा स्वर्गीय नाही। आता दुसरी दिवाळी आहे।
श्रीराम नगरीत आमची दुसरी दिवाळी आहे. आमच्या श्री रामप्रभूला आम्ही भेट द्यायला आलोय. जय श्री बघू शकतोय की जो उत्साह आहे, आनंद आहे, एवढ्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा शरयू नदीत पाणी घेऊन स्नान करून एक प्रसन्नतेचं वातावरण आणि रामदर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत, अशी प्रतिक्रिया जी आहे ती यावेळेस भाविकांकडनं व्यक्त होताना दिसते. नक्कीच धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.